हे बघा, पिहूला मोबाईल बघायला दिला नाही आज, म्हणून ती आहे ना, हे बघा इकडं ती म्हणजे मला तुझ्या अजिबात व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही. कशी खाते दिसते का तुम्हाला? तर इथं मी पुसून घेत होती, बाकीची कामं आवरली होती, स्वयंपाक वगैरे केला, बाकीचं आवरलं आणि पुसून घेतलं, कारण मला बाहेर जायचं होतं. त्यामुळं आज मी पटपट सगळी कामं आवरली, शूट काय केलं नव्हतं. तर उद्या पिऊचा बड्डे आहे, त्यासाठीच मी आता बाहेर चाललेले आहे. थोडंफार तिला सरप्राईज द्यायचं आहे उद्या, तर तेच खरेदी करण्यासाठी चाललेली आहे आता. तर दाखवते मी तुम्हाला. चला आता निघते. हो, माझा लास्टच लुक आहे. आता मी केस कट करायला चालले. तर हे बघा, मी इथं आले होते, खूप काही होतं घेण्यासारखं, मी तर कन्फ्यूज झाले. खूप वेगवेगळे असे एवढे मोठे मोठे हे आहेत ना, मी तर कन्फ्यूजच झाले, काय घ्यावं हेच मला कळत नाही. बापरे, खूप काय घेऊ, चेक करते. आता इथून मी थोडेफार गिफ्ट घेतले, कारण ना मला काही गोष्टी पाहिजे तशा नाही इथं, म्हणून आता मग दुसऱ्या शॉपमध्ये थोडंसं बघते, कारण तिला 6 गिफ्ट पाहिजेत ना, म्हणून थोड्याफार केलं इथंच ॲड. ओके, थोड्याफार घेतले. तर मला ज्या आवडल्या ना, चांगल्या आहेत अशा घेतल्यात मी माझ्या आवडीनुसार, आणि काही अजून घेणार आहे. तर मला जे पाहिजे ते नाही भेटले इथं काही गोष्टी, तर मग मी आता दुसऱ्या शॉपमध्ये जाते आणि तिथं चेक करते, भेटलं तर तेच घेणार आहे, नाहीतर मग चेंज करावं लागेल मला. बघूया आता. तिथं मी दुसऱ्या शॉपमध्ये आले होते, तिथं पण खूप सुंदर असे गिफ्ट होते, पण मला जे घ्यायचं आहे तिला तसे नव्हते. इथं सगळे आर्टिफिशियल असे गिफ्ट होते, म्हणून मग मी इथं तरी एक गिफ्ट घेतलं तिच्यासाठी. हे बघा, कसल्या सुंदर अशा फ्रेम होत्या, खूप सुंदर होत्या, इतक्या अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या ना. ही तर सगळ्यात मोठी फ्रेम होती, खूप मोठी ही अशी फ्रेम आहे. बापरे, त्याला खूप मोठं इधर का ये वाला क्या है बोल? ये सोलर है ना, इधर क्या है, अंदर क्या है? हे बघा, सोलरवर चालणार आहे, टॉयज आहे. उन्हात आलं की असं ते फिरते. तर ते असं होतं की त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं ना की स्मेल येतो चांगला, पण मला हे कळलं नाही. ते गाडीसाठी बघते, गाडीतून थोडी येतं, मग सेंट कसा बाहेर येईल मी विचारच करते, काय माहिती काय, मला पण नाही माहिती नेमकं. तिथून आम्ही आलो पिऊचे हेअर कट करायला. तर अशा प्रकारे तिचं हेअर कट केलेलं आहे, तिने मला असे दाखवलं होतं, तसे होते तिचे केस. आता हे बघा असे दिसतात ते. तर आता आम्ही घरी आलेले आहे, आल्यावर जरा फ्रेश झाले आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळच्या. म्हटलं भाजी लेट करून घ्यावी, तर आजचा दिवस पूर्ण तसंच गेला बड्डेची तयारी करण्यातच. म्हणजे बड्डे काय असा मोठा नाही करायचा, घरगुतीच आहे, पण आहे जवळच्यांना, म्हणजे जे जवळ राहतात तिथं त्यांना बोलवायचं. बाकी तयारी म्हणजे जेवणामध्ये जे लागतं ते, आणि पिऊला एक सरप्राईज आहे बड्डेलाच, तेव्हाच बघू आपण. ती किती एक्सायटेड होती ते बघू आपण. तिला नाही सांगितलं आम्ही काय काय घेतलं तिच्यासाठी, ते तिला आपण सरप्राईज देऊ. ती होती सोबत, पण तिच्या पप्पा तिला दुसरीकडे घेऊन गेले. मी जोपर्यंत घेते तोपर्यंत तिला माहीत नाही, कारण मी पॅकिंग करूनच आणलेलं नाही आताच, त्यामुळे तिला माहीत नाही काय काय घेतलं मी ते. खूप वेळ गेला, म्हणजे आम्ही खूप म्हणजे 3-4 दुकानं तरी फिरलो त्या वस्तू घेण्यातच. मला पाहिजे ते भेटत नव्हतं, भेटलं शेवटी, म्हणजे ॲडजस्ट केलं मी नंतर. आता उद्याचा ब्लॉग तर ना खूप एक्साइटिंग असेल, की मलाच एक्साइटमेंट आहे मी काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते. बघा, जेवढं होईल ना मला ट्राय घरगुती पद्धतीने तेवढं चांगलं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसं ना मुलांना कळायला लागल्यावर वेगळंच असतं, त्यांना माहिती असतं आपला बड्डे कसा करायचा, काय एक्साइटमेंट त्यांना पण असते. आणि तिचा आम्ही पहिला बड्डे खूप मोठा केला होता, दुसरा पण मोठाच केला होता, पण आता
3-4 वर्ष झालं आम्ही 4 वर्ष दुसरा झालं तिसऱ्यापासून आम्ही छोटंच बड्डे करतोय तिला घरगुतीच घरीच करतोय. पण आता तिला कळायला लागले मी बाकीच्यांचे जसे बड्डे होतात तसं तिला पण वाटतं माझा पण मोठा बड्डे असावा. मला खरं सांगू का मला बड्डे म्हणजे असं नाही का असतं मुलांचं पण त्या आपल्या ह्याच्यानुसार आपण करू शकतो पण जास्त काय करणं म्हणजे मला आहे ना थोडंसं नाही पडत माझ्या बुद्धीला. म्हणून मग ठरवलं आहे आपण घरगुती पद्धतीनेच जेवढं चांगलं होईल तेवढं करूया. बघू मग उद्या आता काय होतं ते सांगायचं आहे. आता मी काय आणलं पिऊला काय नाही ते मी आता नाही दाखवणार तुम्हाला. तर आपण ते तिला दाखवूनच तिच्या हातानेच आपण ते सगळं अनबॉक्सिंग करू म्हणजे तिला किती खुश होते ती पण आपल्याला कळेल. मुलांचं कसं असतं छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप आनंद असतो. त्यांना काय असं नसतं खूप महागडी गोष्टी घेतल्या म्हणजे ते आपण सगळं घेतो असं नाही आहे. तर त्यांचं कसं असतं त्यांना आवडीची गोष्ट पाहिजे असते त्यातच ते खुश असतात. तर ठीक आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.